रोजच्या जेवणामध्ये आपण खोबऱ्याचा वापर कुठे ना कुठे करत असतो, पण किसून ठेवलेलं खोबरं जरी आपण फ्रीज मध्ये ठेवलं तरी ते 5-6 दिवसांनी खराब होतो. अजिबात घाबरू नका, 6 महिने अजिबात खराब होणार नाही असा उपयुक्त व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आले. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आता इथे आपण एक नारळ घेतलेला आहे बघा, आणि तो मी फोडून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि असे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता हे 2 आपण भाग करून घ्यायचे आहेत आणि आता आपण याला स्टीम करायचंय. त्यासाठी इथे बघा कढई घेतलीत, कढईत थोडंसं पाणी ठेवलंय. तुम्ही टोप वगैरे घेऊ शकता आणि त्यावर चाळण ठेवून असं स्टीम करू शकता, जसे आपण मोदक करतो. आणि आता आपल्याला सफेद बाजू आहे ती वरती ठेवायची आहे आणि असं 15 मिनिटासाठी आपल्याला स्टीम करून घ्यायचं. आता 15 मिनिटानंतर बघू. आता 15 मिनिटं झालेली आहेत बघा, आणि आपला नारळ आहे तो पूर्णपणे स्टीम झालेला आहे. आणि आता हा गरम आहे म्हणून 5 मिनिटासाठी आपण हा थंड करून घेऊ. आता 5 मिनिटं झालेली आहेत बघा, नारळ आपला थंड झालेला आहे. आता असं थोडंसं ना असं ठोकायचं आहे आणि असं तुमच्याकडे टोकेरी वस्तू, चमचा किंवा सुरी असेल त्याने असं लगेच काढून घ्यायचंय. हा पटकन निघतो, टाइम लागत नाही. ते बघा आपलं खोबरं निघालेलं आहे आणि याचं पण काढून घेऊ, दोन्ही पण एकत्र काढून घेऊ. इझिली आपला निघतो नारळ, घाईच्या वेळी आपल्याला पटकन यूज होणारी आयडिया आहे. हे बघा आपलं इझिली झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला स्टोर करून ठेवायचं आहे, म्हणून काय करणार आहोत, हे वरचा जो काळा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि वरचा जो काळा भाग असतो खोबऱ्याचा तो ही सहज निघतो, झटपट आपण काढू शकतो. बघा पटापट मी काढून घेते, इझिली निघतो, टाइम लागत नाही. हे बघा असं आपण आता काढून घेऊ पूर्ण. हे बघा आता वरचं जे काळं काळं होतं खोबरं ते मी काढून घेतलेलं आहे. आता हे आपण कापून घेऊ. हे तुम्ही यूज करू शकता किंवा टाकून देऊ शकता, वाटणामध्ये यूज वगैरे करू शकता. त्यानंतर हे आता खोबऱ्याचे आपण छोटे छोटे तुकडे करणार आहोत आणि मिक्सर मध्ये हे आपण जसा नारळ किसतो तशाप्रमाणे करून घेणार आहोत. हे बघा आता मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे मी मिक्सरचं छोटं भांडं वापरलेलं आहे आणि त्यामध्ये घालून आपण मिक्सर आहे तो कमी जास्त कमी जास्त कमी जास्त असं करून आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे. एकदम वाटण करतो तसं करायचं नाही आणि पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. हे बघा जसं आपण नारळ किसतो तसं आपलं खोबरं हे तयार झालेलं आहे. हे बघा असं. आता मी एका मिक्सर मध्ये झालं नाही, एका वाटणामध्ये, म्हणून आपण 2दा केलेलं आहे. हे बघा जसं आपण नारळ किसतो तसं आपलं हे रेडी झालेलं आहे. पण आपल्याला हे स्टोअर करायचं आहे, अगदी 6 महिने खराब होत नाही यासाठी स्टोअर करायचं आहे. म्हणून काय करणार आहोत आपण, हे आपण आता कढईमध्ये भाजून घेणार आहोत. आता आपल्याला भाजायचं म्हणजे काय करायचं आहे, त्याचा कलर वगैरे चेंज नाही करायचा, एकदम स्लो गॅसवर आपल्याला हे 10 ते 12 मिनिटासाठी भाजून घ्यायचं, एकदम स्लो गॅस. कुठेही गॅस आपल्याला फास्ट करायची नाही आणि याचा कलर अजिबात चेंज करायचा नाही. फक्त याचा जो ओलावा असतो खोबऱ्याचा तो आपल्याला कमी करायचा आहे. म्हणजे जसं डेसिनेट कोकोनट म्हणजे नारळाचा बुरादा तसं आपल्याला हे करायचं आहे. हे बघा आता आपलं झालेलं आहे, 15 मिनिटांनी केलेलं आहे आणि आपला हा डेसिनेट कोकोनट 6 महिन्यासाठी राहणारा तयार आहे. हे 6 महिने तुम्ही असं फ्रीज मध्ये ठेवू शकता, पॅकिंग करून व्यवस्थित, अजिबात खराब होत नाही. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय फॅमिली.